नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या जाहीर झालेल्या तारखा आता या एबीपी माझाच्या बातमीवरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे। 24 जुलै 2028 पर्यंत हा कुंभमेळा सुरू राहणार आहे। कुंभमेळ्यामध्ये 42 ते 45 पर्व स्नान असणार आहेत। तारखा निश्चित करण्यासाठी आज नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी बैठकही पार पडली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहे। मुकुल, काही वेळापूर्वी माझाने ही बातमी दाखवली तारखांसंदर्भातली आणि तारखा अखेर निश्चित झालेल्या आहेत बैठकीमध्ये, काय अधिकचे अपडेट्स आहेत? बरोबर आहे, आपल्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। जी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे ती आता शेवटच्या टप्प्यात आहे। आता डिस्प्लेवर ह्या सर्व तारखा दाखवण्यात आलेल्या आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी कुंभमेळा भरतो। दोन्ही ठिकाणी 2 ऑगस्ट 2027 ला पहिलं शाही स्नान होणार आहे। त्याचबरोबर 31 ऑगस्ट 2027 ला दुसरं शाही स्नान होणार आहे। नाशिकच्या रामकुंडावर 11 सप्टेंबर 2027 ला तिसरं शाही स्नान होणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 तारखेला त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थामध्ये तिसरं शाही स्नान त्र्यंबकेश्वरचं होणार आहे। अशा पद्धतीने नाशिक आणि त्र्यंबक अशा दोन्ही ठिकाणी जो कुंभमेळा भरतो या कुंभमेळ्याच्या तारखा अखेर जाहीर झालेल्या आहे। आजपासून खऱ्या अर्थानं कुंभमेळ्याच्या कामांना वेग येणार आहे। आजची बैठक अत्यंत महत्वाची होती कारण जे 13 आखाडे आहेत त्या 13 आखाड्यांचे प्रत्येक अध्यक्ष आणि महामंत्री या बैठकीला उपस्थित आहेत। प्रत्येकाच्या काहीतरी मागण्या होत्या, काही सूचना होत्या, ते आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचण्याची त्यांची इच्छा होती। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये सर्वच सारासार विचार करून पुढच्या कामांचं नियोजन केलं जात आहे। धन्यवाद मुकुल, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।